प्रकार दुसरा, शेकडा नफा काढणे. प्रकार दुसरा, शेकडा नफा काढणे. आणि हा पोलीस भरतीचा सगळ्यात आवडता प्रश्न आहे. त्याच्यासाठी सूत्र, शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागीला खरेदी किंमत गुणिले हे सूत्र लिहा. आणि प्रत्येक गणित सोडवताना आपण जे आता 10 गणित पाहणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येकात मला हे सूत्र तुमचं लिहिलेलं पाहिजे. आता आपण या सूत्रापैकी हे शिकले आज, पहिलं पाहिजे मग लिहू. हे हा दुसरा प्रकार पाहण्याच्या अगोदर काय काय शिकले आपण? हे शिकले आपण प्रत्यक्ष नफा शिकले की नाही? किंवा मला जर प्रत्यक्ष नफा तो तर साधा, अबे साधा नफा म्हणजेच प्रत्यक्ष नफा लिहून दिलं होतं ना. प्रत्यक्ष नफा शिकले, खरेदी किंमत शिकले, गुणिले 100 का घेतो? टक्क्यात उत्तर पाहिजे असेल तर. समजताय ना? म्हणजे तिन्ही गोष्टी आपण शिकले तेव्हा आपण याच्याकडे गेले. येईन लिहू आता सूत्र. नुसतं लिहू नको, पाठ करते ते कामाचं आहे आपल्यासाठी. आता लिहिलं का? शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. म्हणजे आपलं उत्तर येईल आता टक्क्यामध्ये. आता आपलं उत्तर येईल टक्क्यामध्ये, म्हणजे त्याच्या पुढे आपण आता टक्क्याचं चिन्ह टाकू. लिहा पहिला प्रश्न. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली व 600 रुपयाला विकली. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी केली व 600 रुपयाला विकली. तर शेकडा नफा किती होईल? तर शेकडा नफा किती होईल? अंडरलाईन मार रे भाऊ. शेकडा नफा लिहू सूत्र. शेकडा नफा बरोबर बोला प्रत्यक्ष नफा भागेला खरेदी किंमत गुणिले 100. आणि सूत्र लिहून गुच्चूप बोर्डवर पाय. लिहिलं सूत्र? हा सूत्र लिहिलं. परत एक वेळा प्रश्न वाचायचा. एक वस्तू 500 रुपयाला खरेदी करून 600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती? नफा होईल ना. मग सगळ्यात पहिलं पाहायचं खरेदी किंमत किती आहे. खरेदी किंमत किती आहे? विक्री किंमत. नफा होईल का तोटा? किती रुपये? हे पाय आपलं सूत्र हे होतं प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. बरोबर का? काय याचं सूत्र आहे? शेकडा नफ्याचं. आता प्रत्यक्ष नफा त्या तोंडी आला असेल किती रुपये? 100 रुपये नफा. 500 ची 600 विकली ना. नफा किती? 100 रुपये नफा. कोणत्या किंमतवर? खरेदी किंमत किती? गुणिले हा 100 वरती आहे हे आपण त्या दिवशी बी शिकले. खाली फक्त 500 घे. 2 झिरो गेले, 2 झिरो गेले. बरोबर का? 5 1 5 2 5 0 20% नफा. हे बाय रे 20% नफा असं उत्तर लिहू. तिकडे बाजूला लिहू 20% नफा. याला म्हणतात शेकडा नफा. शेकडा नफा 20%. हे गणित लोकांना कठीण वाटतं.
कोणाकोणाला समजलं रे एकाच गणितात? सर आता मी तर डायरेक्ट शेकडा नफा काढीनच. 2-4 जण खाली आते ते उत्तर लिहिताय. पहिले उत्तर लिहिणं महत्वाचं आहे का समजणं महत्वाचं आहे भाऊ? उत्तर लिहिणं काय विशेष गोष्ट आहे? दुसरं गणित लिहिलं का भाऊ? लिहून घ्या सगळेजण. पहिले काय देवाना एक एक अँटिक पीस बनवले, पहिले ते लिहि घेता. समजे ना समज. वही भरेल दिसली म्हणजे घरचे बोलणार नाही. अरे वही नको भरू, डोकं भर. दुसरं गणित 2. 1000 रुपयाची वस्तू 1500 रुपयाला विकली. 1000 रुपयाची वस्तू 1500 रुपयाला विकली तर शेकडा नफा काढा. 1500 रुपयाला विकली. पेंदेर बोर्ड आहे. सूत्र लिहू पहिले. शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. सूत्र लिहू पहिले. तोडी काढ ना आता. ते बी सोडा घेतोय. किती रुपये नफा? 500. खरेदी किंमत किती रे? 1000. 500 भागिले 1000 गुणिले 100. अरे 1000 आहे खरेदी किंमत. तू 100च रुपये लिहिले. तुले नाही बोलत. सांग. सूत्र लिहिलं सगळ्यांनी? लक्ष द्या, काही नको करा. आता सूत्र लिहिलं ना तर सूत्रातले जे पॉइंट आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. आता 1000 रुपयाची वस्तू होती, 1500 रुपयाला विकली. किती रुपये फायदा झाला? वरती पाय. 1000 रुपयाची वस्तू 1500 रुपयाला विकली. किती रुपये फायदा भेटला? फायदा हे आले 500. आता काढायची आपल्याला खरेदी किंमत. ती गणितात दिली 5. 1000 रुपयाची वस्तू, मग वस्तू कितीची आहे? ही झाली आपली खरेदी किंमत गुणिले. नाही समजत बरं लोकांना खरेदी किंमत कोणती, असं समजत नाही. 7-8 लोक असे डायरेक्ट समजले नाही त्याला खरेदी किंमत. ते विचार करायला लागेल कुठून आणली सर ना 1000 रुपये. जपेल होता का पहिल्या लेक्चर? पहिल्या याच्यापासून तर सांगतोय सकाळपासून. आता खरेदी किंमत लक्षात ठेव. खरेदी त्याच्यासाठी 10 गणित रिकामा टाइमपास करणार पडला. विक्री किंमत कोणती रे? विक्री किंमत कोणती आहे? विक्री किंमत कोणती आहे? हा तू सांग रे. 1000. मग जर विक्री किंमत 2 असतं किमती राहत्या. एक खरेदी आणि एक विक्री. त्याच्यापैकी आपल्याला कोणती पाहिजे? खरेदी. बस 1 2 3. 1 2 3. काय उरलं? काहीच उरलं नाही. एक गेला, हे गेला, फक्त उरले बस 50% नफा. झालं 50% नफा. येईन घे पुढचं गणित. 2000 रुपयाची वस्तू 2000 रुपयाची वस्तू 2600 रुपयाला विकली. 2000 रुपयाची वस्तू 2600 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल? तर शेकडा नफा किती होईल? सूत्र
शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. शाबास. ओ अक्का 2 उरले ना, 2 बी का बुडावला पुन्हा भाग दे ना बरे. बे क बे. हा 600 भागिले 2000. अजून एक उडव. 30% नफा. भाग तर दे. ए बाय 600 रुपये नफा होता कशावर 2000 गुणिले 100. 1 2 3 1 2 3 काय काय उरला आता 60 चे 2 तुकडे. बेक बेत्रिक्स लिहायचं पडा येतो तुला. चालले पुढे. 5000 रुपयाची वस्तू 5000 रुपयाची वस्तू 7500 रुपयाला विकली. 5000 रुपयाची वस्तू 7500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल. पाच 5000 रुपयाची वस्तू 7500 रुपयाला विकली तर शेकडा नफा किती होईल. हो 5000 ची 7500 ला विकली आहे ना किती होईल बाय पाय. किती होईल 2000 2500. मग तू फक्त 500 लिहितोय. शाबास 1 2 ओके. अजून एक उडाव ना. दे भाग 5 1 हो किती आलं उत्तर. 2500 रुपये आहे ना. 5000 रुपये खरेदी गुणिले 100. 1 2 3 1 2 3 सिंपल सोडायचं. 5 1 5 5 5 0. भागाकाराचं लेक्चर पाहिजे म्हणजे भागाकार यायला लागेल. 50% नफा. एक पुस्तक 100 रुपयाला खरेदी केले. एक पुस्तक 100 रुपयाला खरेदी केले व 127 रुपयाला विकले. एक पुस्तक 100 रुपयाला खरेदी केले व 127 रुपयाला विकले तर शेकडा नफा किती होईल. शेकडा नफा किती होईल.
सूत्र लिहिलं ना भाऊ, प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती? 27 रुपये नफा भागिले गुणिले खालचा 100 गेला, वरचा 100 गेला, उरले किती? 27% नफा. एवढं सोपं आहे, तरी बी येत नाही लोकांना बरं का. घ्या थोडस कठीण घेऊ. 600 रुपयाची वस्तू 840 रुपयाला विकली. 600 रुपयाची वस्तू 840 रुपयाला विकली, तर प्रत्यक्ष नफा शेकडा नफा काढा. ₹600 रुपयाची वस्तू 840 रुपयाला विकली, तर शेकडा नफा काढा. आपल्याला समजलं पाहिजे नफा किती रुपये होतोय. किती होतोय? बस 240 भागिले 600 गुणिले, बस सोडवा. हे गणित मी तुम्हाला सोडून दाखवतो. गणित असं होतं की 600 रुपयाची वस्तू 840 रुपयाला विकली, मग नफा किती झाला रे? कस काय झाला? तर ही होती आपली खरेदी किंमत आणि ही होती आपली विक्री किंमत. घेतली कितीला होती रे? घेतली कितीला होती आणि विकली कितीला? मग फायदा झाला ना. मग 840 वजा 600 042 240 रुपये प्रत्यक्ष नफा. नफा किंवा तोटा कोणत्या किमतीवर होतो रे? खरेदी किंमत किती गुणिले 100. 1 2 1 2 6 1 6 चौक 6 0 40% नफा. असं ते आहे. जमतंय का? या पुढचं. 400 रुपयाची वस्तू 680 रुपयाला विकली. 400 रुपयाची वस्तू 680 रुपयाला विकली, तर शेकडा नफा काढा. चारशे रुपयाची वस्तू 680 रुपयाला विकली. 280 रुपये फायदा. 280 भागिले 400 गुणिले 100. उत्तर 70% नफा. येत आहे. पुढे किती झाले? 7. 8. 800 रुपयाची वस्तू 920 रुपयाला विकली. 800 रुपयाची वस्तू 920 रुपयाला विकली, तर शेकडा नफा काढा. आठशे रुपयाची वस्तू 920 रुपयाला विकली, तर शेकडा नफा काढा. 920 शाबास 15% नफा.
15% नफा. काय शिकताय आपण? शेकडा नफा काढणे. 120 भागिले 800 गुणिले 100. जात नाही भाग, 2 न भाग देतोय. 8 1 8, 12तून 8 गेले 4 आणि 8 45. 2 न भाग देतोय भाऊ त्याले. 8 1 8, 8 1 8, 12तून 8 गेले 4. तळी लिहू झिरोच्या पुढे, तो झिरो रे वरचा. 8 45. पाडे पाठ करा. पुढचं गणित. 3000 रुपयाची वस्तू, 3000 रुपयाची वस्तू 3750 रुपयाला विकल्यास, 3000 रुपयाची वस्तू 3750 रुपयाला विकल्यास प्रत्यक्ष नफा काढा. तीन 3000 रुपयाची वस्तू 3750 रुपयाला विकल्यास प्रत्यक्ष नफा काढा. शाबास. गणित तर वाच, टाकलं लगेच सूत्र. सूत्र टाकायची गरज होती का? कारण विचारलाय फक्त प्रत्यक्ष नफा आणि तू काढतोय शेकडा. शेकडा काढायचा नाही ना. प्रत्यक्ष नफा म्हणजे साधा झालं 750. बरोबर का? असा पेपर सेटर आपल्या सोबत गेम करतो आणि आपण मागतोय पेढा आणि देतो शेव, असं होत ना. प्रत्यक्ष नफा म्हणजे साधा नफा. तुम्ही शेकडा नफा काढायला लागेल लगेच, कारण फ्लो मध्ये सर शेकडाच विचारताय तर असं होतं. तर मग आपण आपल्या शुद्धीवर असणं गरजेचं आहे. हे आता आपण पेपरला बी बसेल नाही तरी बी शुद्ध मध्ये आपण. चला पुढे. एका बाटलीची किंमत, पाण्याची बाटली 1500 रुपये आहे. मग मिल्टनची बॉटल तेवढीच महाग भेटते ना. एका बाटलीची किंमत किती सांगितली? 1500 रुपये. ती बाटली 2250 रुपयाला विकल्यास किती टक्के नफा होईल? किती टक्के नफा होईल? ₹750 नफा. किती टक्के नफा होईल? अंडरलाईन मारली का? काय काढायचे? टक्के काढायचे. काय काढायचे? मग सूत्र वापरावं लागेल. सूत्र वापरावं लागेल. टक्के काढायचंय तर गुणिले 100 लागेल ना. मग शेकडा नफा बरोबर प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100 टाका. नफा किती आला? 750 भागिले 1500 गुणिले उत्तर 50%. इन नेक्स्ट. ₹5200 वस्तू 5200 वस्तू
5,720 रुपयाला विकली. ₹5,200 वस्तू 5,720 रुपयाला विकली तर किती टक्के नफा होईल? तर किती टक्के नफा होईल? किती टक्के म्हणजे शेकडा नफा भागिले खरेदी किंमत, प्रत्यक्ष नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. नफा किती झाला? 520 भागिले 5,200 गुणिले 100. 10% नफा. आज आपण शिकले प्रत्यक्ष नफा काढणे, प्रत्यक्ष तोटा काढणे आणि शेकडा नफा काढणे. लक्ष दे रे भाऊ. हो, लक्ष दे. आज आपण शिकले साधा नफा काय असतो, आज आपण शिकले साधा तोटा काय असतो. याचं दुसरं नाव काय रे? प्रत्यक्ष नफा, प्रत्यक्ष तोटा. बरोबर का? याच्यात आपण सिंपल प्रश्न पाहिले सगळे. मग आपण ऍडव्हान्स कडे आले. आता आपण शिकले शेकडा नफा काढणे. काय शिकले आपण? त्याच्यानंतर आपण शिकू शेकडा तोटा काढणे. त्याच्यानंतर आपण शिकू खरेदी किंमत काढणे. त्याच्यानंतर आपण शिकू विक्री किंमत काढणे. आणि हे 6 पाठ झाले की आपला टॉपिक खतम. तेच ते खरेदी किंमत, विक्री किंमत, नफा, तोटा या 4 गोष्टी आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्या जाते. आता हा 1, 2, 3 आपले झाले. आता हा उद्या, हा झाला आणि हा झाला, हे दोघी उद्या. समजतंय? किंवा मग हा, असे आपण 2 टॉपिक उद्या करू. परवा आपला शनिवार का? आता शुक्रवार आहे का? हा, उद्या मग हे 2 टॉपिक होतील. असं चालेल.